महायुती उमेदवार अमोल खताळ यांचा मी जो झंझावात पाहतोय आणि ज्या गतपतीनं तालुक्याची जनता आता भयमुक्त तालुका करण्यासाठी बाहेर पडलेली आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मला वाटतं आता अमोल खताळच्या माध्यमातून हा दुसरा स्वातंत्र्याचा लढा आज आपण सुरू केला आहे आणि म्हणूनच मला या तालुक्यामध्ये गावोगावी जो मला स्वाभिमानी जनतेचा जो प्रतिसाद पाहायला मिळतो, त्यामुळे या तालुक्यातलं परिवर्तन आता निश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही. तर म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये जी धांदरफळा घटना घडली त्यातून बरंच राजकारण झालं. खरं त्या घटनेचं कोणी समर्थन केलं नाही, त्याचा निषेध झाला, वसंतरावना अटक झाली, पण त्याचं एवढं भांडवल केलं की आता मला दहशतमुक्त का आम्हाला तालुका करायचा आहे. मला इतकं हसू आलं. म्हणजे दहशतमुक्त तालुका करण्याची भाषा कोणी करावी? इथे 40 वर्षाची दहशत लोक आता मोडून काढायला निघालेले आहेत. आज माझ्याकडे मतदारसंघात येऊन आमच्या लेकीला फिरवलं, दहशतमुक्त करायचंय, दहशतमुक्त करायचंय. आपल्या तालुक्यात तेच चालू आहे, मग तुंतून वाजवायचं काम. ती जुनी म्हण, म्हणजे ती काय म्हणणार नाही मी, पण पुन्हा आणखी नवीन प्रश्न तयार व्हायला बसला, आणखी त्यांना एक नवी संधी. परंतु आपल्या राजकारणाची पद संपलेली आहे म्हणून आता लेकीला पुढा करावं लागलं, हे त्यांचं वास्तव, त्याचा पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे. मला आश्चर्य वाटलं, अमोलच्या विरोधामध्ये 2 खासदार, माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा यांना तळेवर आणलं त्यांनी. एवढं तुमचं मोठं काम आहे, इतकं तुम्ही डोंगरा एवढं काम केलेलं आहे, तालुका दुष्काळमुक्त केलेला आहे, तालुक्यामध्ये प्रत्येक मुलाला रोजगार मिळालेला आहे. मग एवढी मोठी शक्ती प्रदर्शन करण्याची काय गरज होती बरं? दुर्दैवाने एक महायुती सरकार, जे महाविकास आघाडी सरकार जे राज्यामध्ये होतं, त्यांना लोकांसाठी काय केलं हे सांगण्यासारखंच नाहीये. 2.5 वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये लोक उद्ध्वस्त झाली होती, लोकांपुढे भ्रांत खायची 2 वेळची होती, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, दुकानं बंद पडली, व्यवसाय बुडाले. अशा वेळी खरं लोकांना मदतीची गरज होती, पण त्या ठिकाणी जनता वाऱ्यावर होती, जनतेला कुठला आधार नाही. त्यांचे मुख्यमंत्री फेसबुकवर होते, आपल्या जिल्ह्यात 3 मंत्री होते, ते सगळे थंड हवेच्या ठिकाणी जाऊन बसले होते. कोविडमध्ये स्वतःहून पुढे येऊन लोकांना मदत करण्याची गरज होती. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जनतेला कोणत्या योजना दिल्या, काय मदत केली आणि कोविडच्या काळामध्ये काय आधार दिला, की मला या ठिकाणी खरं तुम्ही बसणाऱ्यापैकी मला एखादी उठून सांगावं.